नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससीचा रिझल्ट आलेला आहे आणि सगळ्यात भन्नाट गोष्ट यूपीएससी आणि ओनली आयएस चे पहिल्या 10 मधील 6 विद्यार्थी आहेत. ऑल इंडिया रँक 1 शक्ती दुबे मॅडम, त्यांनी आपल्याकडे इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम जॉईन केलेला होता. AIR 1 शक्ती दुबे मॅडम आहेत. सेकंड नंबरला मित्रांनो हर्षिता गोयल आहेत. मी बाकीच्यांची नावं आणि फोटोज तुम्हाला दाखवणारच आहे, पण आता याच्यामध्ये मराठी टक्का 100% वाढणार आहे. बघा तुम्ही पुढल्या वर्षीपासून हा मराठी टक्का आणि कदाचित पुढल्या वर्षीचा व्हिडिओ मी या पहिल्या 10 मध्ये आपले काही मराठी विद्यार्थी असतील हे देखील तुम्हाला सांगेन. कारण येत्या राज्यसेवा मेन्स पासन UPSC ची जशी मेन्स असते ना रिटर्न स्वरूपामध्ये, तशीच आपल्या MPSC ची रिटर्न स्वरूपामध्ये मेन्स होणार आहे. सेम सगळ्याच्या सगळा टॉपिक असणार आहे त्याच्यामध्ये, GS ऑप्शनल आणि निबंध. त्यामुळे बघा तुम्ही पुढल्या वर्षीपासून मराठी टक्का सुद्धा आपल्याला वाढताना दिसेल. आता हे जे सर्व रिझल्ट येतात त्याच्यामध्ये आपली टीम चेकच करते की इतके रिझल्ट चाललेत, मग आपले टोटल विद्यार्थी किती. पण आता पहिल्या 10 मध्ये जेवढे आपले विद्यार्थी दिसलेले आहेत त्यांच्याबद्दलचा रिझल्ट घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. हर्षिता गोयल मॅडम या ऑल इंडिया रँक 2 त्यांचा आहे. त्यानंतर शहा मार्गी ऑल इंडिया रँक 4 आलेला आहे, त्यांनी आपल्या इथे इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम केलेला होता. त्यानंतर आकाश गर्ग सर ऑल इंडिया रँक 5. त्यानंतर मग राजकृष्ण झा सर ऑल इंडिया रँक 8 आणि त्यानंतर आदित्य अग्रवाल सर जे ऑल इंडिया रँक 9 त्यांचा राहिलेला आहे. आता तुम्हाही सगळ्यांकडनं आम्हाला प्रचंड अपेक्षा आहेत, आमचे सर्व विद्यार्थी. वेदर बघा तुम्ही फिजिक्स वालामध्ये बॅचेस जॉईन केलेले आहेत नाही आहेत दॅट डझंट मॅटर, पण जर तुमचं नाव तिथे मराठीमध्ये आम्हाला तिथे दिसलं ना तर आम्हालाही तेवढाच गर्व होणार आहे. आणि आता माझ्या चेहऱ्यावरती जी स्माइल आहे ती ऑफकोर्स तुमच्यासाठी जास्त असणार आहे, कारण तुम्ही आपलेसे आहात माझ्यासाठी. ठीक आहे, तर हा रिझल्ट आलेला आहे. याच्यातनं आता आपण प्रेरणा घ्यायची आहे की अरे यांचे ऑप्शनल्स कोणते होते, मग यांनी पेपर कसे लिहिलेले असणार आहेत, मग यांचे काही जुने पेपर्स आपल्याला अवेलेबल होतात का इंटरनेटवरती, बघूयात तर यांनी कसे पेपर लिहिलेले आहेत. नक्की यांना एवढे मार्क जर UPSC ने दिलेले आहेत, ऑफकोर्स यांच्या लिखाणामध्ये काहीतरी वेगळं असेल. मग माझा ऑप्शनल जर यांच्याशी मिळता जुळता आहे, म्हणजे जर ऑल इंडिया रँक 1 यांचा जो काही ऑप्शनल होता तो माझा जर ऑप्शनल असेल तर त्यांनी कसा लिहिलेला आहे, हे सगळं आता आपल्यासाठी चर्चेचा विषय असलाच पाहिजे. मित्रांनो, अशीच प्रेरणा आपल्याला मिळत राहो आणि तुम्ही देखील आम्हाला लवकरात लवकर इथे आम्हाला तुम्हाला दाखवायचंय. त्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या या जर्नीला माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. आपण फिजिक्स वालावरती येत्या 2025 आणि 26 साठी खूप साऱ्या बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत, त्यात देखील तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आता 2026 साठी आपली जी सक्षम नावाची बॅच आहे ती येते आहे. ठीक आहे, जर तुम्ही येणाऱ्या कंबाईन साठी प्रिपरेशन करत असाल तर मग आपली सामर्थ्य नावाची बॅच जी आहे ती लवकरच येते आहे. ठीक आहे, सो स्टे ट्यून्ड. तुम्ही सगळ्यांनी सोबत राहा आणि खूप सारा अभ्यास करत राहा. आम्ही नक्कीच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.